पिंजरा पिंजरा रे. हे बघ पंढरी, तू जाऊन आनंदीला सांग मी बाहेर भेटायला आलोय. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणाची फसवणूक करत नाहीयेस तू. हा ठीक आहे, पण ऐका, तुम्ही मागच्या दारानं जा आणि आनंदीच्या खोलीत बसा. मी तिला पाठवतो. हा असं वाटतं ना, आत्ताच्या आता तुला इकडनं घेऊन जावं. वीरबास ना, तू जा रे. कोणी बघितलं ना तर. बघायचं तर बघू दे, मी नाही घाबरत कोणाला. असंही आनंदी 2 दिवसात आपलं लग्न होतंय. पण 2 दिवसांनी ना, तोपर्यंत तुझं लग्न नारायणीताईंशी होतं हेच समजायला ठाव आहे. हे बघ, लोकांना काय वाटतं ना याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण मला आहे. तू जा. ठीक आहे, जातो मी. पण हेच तुम्हाला माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग. वीर, इथं कशाला आला होतास? त्या आनंदीला भेटायला ना? सांग ना, तू तिलाच भेटायला आला होतास ना? काय म्हणायचं तुला? मला जे म्हणायचं ते गेलं खड्ड्यात. आणि तू सांग, तू इथं का आला होतास? हे बघ, माझ्याशी बोलताना हळू आवाजात बोलायचं नारायणी. नारायणी, नारायणी तुझं काय चाललंय? तू एक काम कर, आपण आतमध्ये जाऊन शांतपणे बोलूया, ठीक आहे? वीर, मी तुला पहिलं आणि शेवटचं सांगतेय, माझ्याशी लग्न झाल्यानंतर तुझी ही सगळी नाटकं बंद झाली पाहिजेत, कळलं? डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या? आणि जमलं तिला माफ कर. मी तिच्या वतीने तुझी माफी मागते. माफी मागायच्या ऐवजी तुमच्या मुलीला सायकॅट्रिस्ट कडे घेऊन जा. सायकॅट्रिस्टची गरज आहे हिला. वीर, माझ्या मुलीला समजून घे रे. नको, मला फक्त वीर, नारायणी, तुला जर वीरला आपलंसं करायचं असेल तर तुला त्याला दाखवून द्यावं लागेल की तू त्या पोरीपेक्षा जास्त हुशार, जास्त चांगली आणि जास्त समंजस आहेस. तुला कळतंय का मी काय म्हणते? मला कळतंय मी चुकले, पण मी वीरला तिच्यासोबत पाहिलं, माझा असा ताबाच सुटला. जा. मला कळतंय सगळं. आपण हे जे काही सहन करतो ना, ते फक्त तुझ्यामुळे. ठीक आहे, ठाव आहे मला की नारायणीताईंचं चुकलं, म्हणून काय तू त्यांच्यावर राग धरून बसणार आहेस का? जाऊ दे ना, माफ कर त्यांना. आणि आता फक्त 2 दिवस नंतर तर आपण आयुष्यभर एकत्रच राहणार आहोत ना. गुलाबताई, नारायणीचं काय चुकलं ग? म्हणजे नारायणीचं काय चुकलंय हे विचारायचंय मला. पिंजरा